मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय. आपण हिंदू आहोत म्हणून दररोज 1 रुपया किती दररोज 1 रुपया आपल्या धर्मासाठी काढून ठेवा. 1 रुपया जास्त नाही. आपण हिंदू 100 कोटी असूत ना म्हणजे दररोज 100 कोटी रुपये बाजूला पडतील ना. 1 रुपया आपल्या धर्मासाठी 1 तास आपल्या धर्मासाठी बाजूला काढा. कारण खूप भयानक परिस्थिती आजच्या स्थितीला झालेली आहे. बांगलादेश आपल्या भारताचाच तुकडा आहे. भारताचाच तुकडा आहे. पूर्व बंगाल होता तो बांगलादेश झालेला आहे. आज तिथं हिंदू हा आहे म्हटल्यानंतर त्याचं घर जाळून टाकण्यात येतं. त्या महिलांवर बलात्कार करण्यात येतो. ते घर जाळून टाकून त्या लोकांना मारून टाकण्यात येत आहे. आज टीव्हीवर काही थोडेच लोक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु खूप भीषण परिस्थिती आहे. आज हिंदू नावाला सुद्धा उरत नाहीत त्या बांगलादेशमध्ये. पाकिस्तानमध्ये देखील ती स्थिती आहे. म्हणून सावध व्हा. दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नका. काही गरज नाही. हिंदू धर्म खतरे में कभी नहीं आ सकता क्योंकि हिंदू धर्म सनातन है. इसे कोई खत्म नहीं कर सकता. कित्येक लोक आले ह्या हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी शक्य नाही. परंतु सावध व्हा. आपल्या धर्माप्रती जागरूक व्हा. कुठले पक्ष कुठल्या जाती कुठले संप्रदाय पहिल्यांदा मी हिंदू आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढी गोष्ट सांगतो. आणि सर्वांच्या बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका मने साक्षी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रकट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः. ओ पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमः 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 पाण्डुरङ्गाकरो प्रथम. दुसरे चराला सताचिया दुसरे चराला सताचिया हलचा कृपादाने कथेचा विसारो हलचा कृपादाने कथेचा विसारो. दुसरे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया कृपादाने सतीचा विसार
हे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा वंशी विभूषित करा नवनीर दाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्व महं न जाने ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चि नूतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् सर्वभूतदयाधार महेतुकी कृपा करम ज्ञानदानाखिल श्रेष्ठं ज्ञानदेवं नतोऽस्म्यहं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गोरबा काका महाराज की जय मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा अखिल रसामृत विग्रह अचिंत्य ऐश्वर्यशाली अखंड अनंत आनंद सिंधू परमात्म्याच्या परमकृपेने जवळा खुर्द अर्थात जवळ लोमटे जवळा या स्थली हा परमपावन सप्ताह श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञाने संपन्न होत आहे। या कार्यक्रमातील षष्ठ 6व्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे देण्यात आलेली आहे। यथामती यथावकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंग जगद्व्याल भंजक जगदात्मा चित्तरंजक जगदवंदनीय जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामधील उपदेशपर प्रकरणामधील हा अभंग आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय शरणागतीचं स्वरूप सांगतात। शरण जाणं म्हणजे काय हे सांगतात, शरणागतीचं प्रयोजन सांगतात।
शरण जायचं कशासाठी जायचं आणि कोणाला जायचं याचा विचार तुकोबराय मांडतात. ज्याला शरण जायचंय तो शरण्य परमात्मा, त्या परमात्म्याचा स्वभाव कसा आहे हे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या अनुभूती सकट प्रकट करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वप्रथम ज्यांच्या सौजन्याने ही सेवा मला मिळाली, आमचे आदरणीय परमेश्वर भाऊ साखरे, ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे, त्यांचे धन्यवाद. त्यानंतर इथे गायक म्हणून उपस्थित असलेले, गायन सम्राट असलेले आमचे आदरणीय हरिभक्ती परायण श्रीराम महाराज पांचाळ उपस्थित आहेत, महाराजांचे धन्यवाद. त्यांना पुरिया धनश्रिया सुंदर अशा रागामध्ये ज्यांनी साथ केली, महाराजांचं नाव माऊली महाराज, माऊली महाराजांचे धन्यवाद. त्याचबरोबर मृदंगावर ज्यांनी साथ केली ते आदरणीय आनंद महाराज लोहिया महाराज, ख्यातनाम सर्वच आहेत, ह्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर आमचे आदरणीय घोगरे महाराज इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार. सुंदर अशी छोटी छोटी बालमंडळी, वारकरी छोटे छोटे उपस्थित आहेत, पावल्या खेळून या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. विनेकरी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आबाल वृद्ध समस्त ज्येष्ठ कनिष्ठ समस्त लाडक्या बहिणी सर्वांचे धन्यवाद आणि कार्यक्रमाला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल ओम साई ज्यांचे आहे, सुंदर अशी एडिटिंग, सुंदर असं हा कार्यक्रम यूट्यूबवर देखील दर्शवण्याचं कार्य ओम साई यूट्यूबवाले करत आहेत, त्यांचे देखील आभार. आणखी कोणी राहिलेलं असेल त्यांचे देखील आभार. विठ्ठल 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 जगद्गुरु भाष्यकार आद्य शंकराचार्य आपल्या विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये या जगतामध्ये पृथ्वी तलावर याची यावत प्राणीमात्रांच्या जीवनामध्ये ज्या दुर्लभ 3 गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टींचा उल्लेख शंकराचार्य करतात. दुर्लभम त्रयमेवैतात देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. देवाचा अनुग्रह होतो तेव्हा या 3 गोष्टी मिळतात. त्यापैकी पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व. मनुष्य शरीर हे जेव्हा भगवंताचा अनुग्रह होतो, भगवंताची कृपा जेव्हा होते, तेव्हा हे मनुष्य शरीर मिळत असतं. पहा, काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेलं धन परत मिळवता येईल, गेलेली बायको परत मिळवता येईल. आज अवघड आहे, एक मिळायचं अवघड आहे महाराज, परंतु दुसरी करता येईल. काही ते काही अशक्य प्राय आहे असं मला वाटत नाही, निदान महाराज लोकांना तरी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पुनर्भार्या म्हणजे या आताच्या आजकालच्या युगामध्ये पुनर म्हणायचं अवघड आहे, भार्या म्हणणं सुद्धा कठीण झालेलं आहे. बायको मिळणं म्हणजे खूप तारेवरची कसरत झालेली आहे. परंतु पुनर्भार्या, ती भार्या, ती पत्नी सुद्धा मिळू शकेल एक वेळ. गेलेलं राज्य सुद्धा परत मिळवता येईल. पांडवांनी जे हस्तिनापूरचं राज्य होतं ते द्यूतामध्ये घालवून टाकलं, परंतु ते युद्ध करून परत मिळवलं. गेलेले धन, गेलेली बायको, गेलेली जमीन हे सर्व पुन्हा मिळवता येईल. गेलेला मित्र देखील पुन्हा मिळवता येईल, परंतु न शरीरम पुनः पुनः, हे शरीर परत मिळणार नाही.
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव हे म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदना नरदेह दुर्लभ जाना हा नरदेह हे तरी देखील भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती सम्राट भरताच्या या भारतभूमीमध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे महाराज भारतामध्ये जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे भारतामध्ये जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण का आहे ऑस्ट्रेलिया अमेरिका इंग्लंड युरोप खंड दुसरे आहेत ना देश त्यांच्यामध्ये जन्म मिळाला तर भाग्याचं लक्षण का नाही कारण ही भारतभूमी जर संपूर्ण विश्वाला जर भगवंतांचं विराट शरीर समजलं तर भारतभूमी हृदयस्थान आहे भगवंतांचं पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जेते हरीचे दास जेते हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती महाराज या भूमीमध्ये संतांचे अवतार देवाचे अवतार होतात दुसऱ्या भूमीमध्ये देवाचा अवतार झालाय असं आणखी तरी घडलेलं नाही भारतभूमी ही हृदयस्थान आहे धर्मस्थली आहे आणि एखाद्या वेळी माणसाची किडनी जरी काढून टाकली तरी मनुष्य जगतो लिव्हरचा काही भाग काढावा लागला तरी जगतो हात पाय तोडावे लागले तरी जगतो डोळा काढावा लागला दोन्ही डोळे काढावे लागले तरी माणूस जगतो परंतु हृदय काढल्यावर कोणी जगले असं आजपर्यंत झालेलं नाही भारतभूमी हृदयस्थान आहे आणि जेवढे काही धर्म जेवढे काही मजहब जेवढे काही रिलिजन्स या जगामध्ये आहेत त्या सर्वांवर या भारतभूमीमधील हिंदू धर्माचा प्रभाव आहे पहा प्राचीन सनातन आपल्या धर्माला सनातन म्हटलं जातं सनातन या शब्दाचा अर्थ सदा न भव कधी ज्याचा जन्म होत नाही जो सदैव आहे जो नित्य आहे अनादी आहे अनंत आहे ज्याचा आदी नाही प्रारंभ नाही जो आहेच त्याचा प्रारंभ काय करत आहे सप्ताहाचा प्रारंभ असतो कारण कधीतरी सुरू होतो परंतु हा धर्म हा सनातन धर्म कधी प्रारंभ होत नाही तो आहेच नित्य आहे आणि अनंत न अंत इथे अनंत याचा अंत देखील होत नाही कित्येक साम्राज्य आली मुघल आले डच आले फ्रेंच आले इंग्रज आले परंतु त्यांचे थडगे इथे येऊन पडले परंतु भारतभूमीला आणि इथल्या सनातन धर्माला ते संपवू शकले नाहीत हा इतर धर्मांचा जरी विचार केला तरी ख्रिश्चन धर्म जो जगामध्ये फोपावलेला आहे प्रसिद्ध आहे त्या ख्रिश्चन धर्म किती वर्षांपासून आहे 2024 वर्षांपासून जेव्हापासून येशू ख्रिस्तांचा जन्म झाला
येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या काही कालावधीनंतर म्हणजे जवळपास 2000 वर्षांची कालावधी या ख्रिश्चन धर्माची आहे. त्याआधी हा ख्रिश्चन धर्म जगामध्ये नव्हता. दुसरा धर्म आहे इस्लाम धर्म. इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबरांच्या जन्मानंतर काही काळानंतर अस्तित्वात आला. मोहम्मद पैगंबरांच्या जन्माच्या पूर्वी तो नव्हता. 1400 वर्षापूर्वी इस्लाम धर्म या जगामध्ये नव्हता. बौद्ध धर्म बुद्धांच्या जन्मानंतर आला. म्हणजे जेवढे काही रिलिजन्स, जेवढे काही मजहब आहेत त्या सर्वांवर प्रभाव या हिंदू धर्मातील, सनातन धर्मातील तत्वज्ञानाचा आहे. महर्षी दयानंद सरस्वतींनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेला आहे हा प्रसंग की येशू ख्रिस्त भारत भूमीमध्ये आला, 12 वर्ष या भूमीमध्ये राहिला आणि इथल्या भक्ती संप्रदायाचा प्रसार त्या युरोप खंडामध्ये येशू ख्रिस्ताने केला. इस्लाम धर्मावर देखील हिंदू धर्माचाच प्रभाव आहे. अल्लाह एक आहे असं ते म्हणतात. ही कुठली भूमिका आहे, हे कुठलं तत्वज्ञान आहे? हे तत्वज्ञान आहे उपनिषदांमधलं. ब्रह्म एकम, एकम ब्रह्म हे तत्वज्ञान उपनिषदांचं आहे. औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह 56 उपनिषदांचं भाषांतर, वेदांताचं भाषांतर फारसी भाषेमध्ये केलं आणि अरब देशांमध्ये ते गेलं आणि हा वेदांताचा प्रभाव त्या इस्लाम धर्मावर पडला. बौद्ध धर्माकडे जरी पाहिलं, त्याचं तत्वज्ञान जर पाहिलं तर हिंदू धर्माचाच विशेष प्रभाव योगसूत्रांचा पतंजलींच्या त्या धर्मावर दिसतो. म्हणून जेवढे काही धर्म, जेवढे काही मजहब, जेवढे काही रिलिजन्स आहेत ते या हिंदू धर्माने प्रकट केलेले आहेत. हिंदू धर्मापासूनच जेवढे काही संप्रदाय झालेले आहेत तेवढे झालेले आहेत. म्हणून भारत भूमी, भारत, भा म्हणजे ज्ञान, जो देश ज्ञानामध्ये रत आहे त्याचं नाव भारत आहे. ही भारत भूमी या जगताचं हृदयस्थल आहे. म्हणून या भारत भूमीमध्ये ते देखील हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे. ही दुर्लभ गोष्ट आहे आणि गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल 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 ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, ते प्रभु नाम की माला. हे जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. हरि ओम 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 हरि ओम. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. गुड. तो भारत देश माझा आहे. या देशामध्ये माझा जन्म झालेला आहे म्हणून मला गर्व असला पाहिजे. मनुष्य शरीर मिळलं आहे म्हणून मी कारण सांगत आहे महाराज. अभंगाचे पहिला शब्द अभंगामधला मन ओनी आहे. मन ओनी म्हणजे म्हणून. कशामुळे, काय म्हणून, तर कारण तर सांगावी लागतील. पहिलं कारण आहे मनुष्य देह मिळाला आहे म्हणून. पुन्हा मिळेल की नाही हे सांगता येत नाही म्हणून. दुसरे शरीर आहेत, पशुपक्ष्यांचे शरीर आहेत, त्या शरीरांनी भगवंतांचं भजन करता येत नाही, त्या शरीरांमध्ये बुद्धीच नाही म्हणून. म्हणून मनुष्य देह दुर्लभ आहे. द्वितीय दुर्लभ गोष्ट सांगितलेली आहे मुमुक्षुत्व, मुमुक्षा, मोक्षाची इच्छा. पहा, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात
मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्य, त्या हजारो मनुष्यांमधून कोणी एखादाच मुक्ती प्राप्त करण्याच्या इच्छेने निघतो आणि त्यांच्यापैकी सुद्धा कोणा एखाद्यालाच ते तत्व समजतं. कीर्तनाला तर हजारो लोक येतात, कीर्तनाला तर महाराष्ट्रामधले लाखो करोडो लोक जातात, परंतु मुक्ती प्राप्त करायची म्हणून किती जण जातात. पहा, मुक्तीची आस असली पाहिजे, भगवंताच्या भेटीची हृदयामध्ये तळमळ असली पाहिजे. माऊली काय गोड अलंकारिक भाषेमध्ये म्हणतात. पैल तो गे काऊ कोकता हे शकून गे माये सांगता हे. उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ पाहुने पंढरीराव घरा कैती पाहुने पंढरीराव घरा कैती. दही भाताची उंडी लावीन तुझिया तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझिया तोंडी. सत्य सांगे गोठी विठो येईल का रे. कावळा आला, माऊलींच्या कुटियेच्या बाजूला एक कावळा आला, त्या कावळ्याशी बोलत आहेत. आपण कधी बोललो का कावळ्याशी? कुठल्या प्राण्याशी आपण बोलतोत का? त्या कावळ्याशी माऊली बोलत आहेत. काऊ, हे काऊ, मला एक गोष्ट सांग, माझे भगवान विठ्ठल माझ्या हृदयामध्ये कधी प्रकट होतील? देव मला भेट कधी देईल? आणि त्याला प्रलोभन काय दाखवत आहेत, किती सुंदर किती गोड प्रलोभन दाखवत आहेत. उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. तू उड, परंतु उडताना तुझ्या पायामध्ये मी सोन्याचे पैंजण घालील. सोन्याचे पैंजण आपल्याकडे येतात ना त्या बाया, केसावर फुगे पिना टिकल्या. आपण जात असतो, आपण नाही, आमच्या लाडक्या बहिणी जातात, थांबवून घेतात, चैन दाखव म्हणतात त्या बाईला. ती चैन दाखवते आणि चैन दाखवल्याच्या नंतर ठरतं, ती बाई सांगते 100 रुपयाला. आपली घासघीस करून लाडकी बहीण 40 रुपयामध्ये बसवते जोडी. कसली जोडी? सोन्याची? कशाची? चांदीची? बेंटेक्स तरी असेल का महाराज ते. पण आमच्या लाडक्या बहिणी ते 40-50 रुपयाचं ते चैन घेतात. परंतु माऊली त्या 1200-1300 वर्षापूर्वीच्या काळामध्ये त्या कावळ्याला म्हणतात, तुझ्या पायामध्ये सोन्याचे पैंजण घालील विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला तुझ्या पायामध्ये सोन्याचे पैंजण घालील. तुला दही भात खायला देईन. कोणाला? आपल्याला तरी मिळायला का? कावळ्याला दही भात खायला देईल. पण मला एक गोष्ट सांग काऊ, की पाहुणे पंढरीराव घरा काही येते, या हृदयामध्ये माझे भगवान विठ्ठल कधी प्रकट होतील, किती आस आहे. कावळ्याला सुद्धा विचारतायत माऊली, ही मुमुक्षा. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. उद्धार कधी होईल माझा? ही आस, ही तळमळ आपल्या मनामध्ये पाहिजे. ही मुमुक्षा, मोक्षाची इच्छा, देवाच्या प्राप्तीची इच्छा, ही दुर्लभ आहे. आपण जगतो महाराज, कीर्तन करतो, भजन करतो, प्रवचन करतो, काय काय लाख भानगडी करतो, परंतु देवाच्या प्राप्तीची इच्छा होते का मरेपर्यंत? आपल्याला देव मिळावा असं वाटतं का? असं जर कोणाला वाटत असेल तर दर्शनीय मनुष्य आहे महाराज तो. खरंच दर्शनीय म्हणजे मुमुक्षुत्व त्याच्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे महापुरुषांचा संश्रय. संतांची संगत जीवनामध्ये घडणं, लाख करोडो किती हिरे माणिक जरी दिले तरी महाराज संतांची संगत मिळू शकत नाही. भागवतकार महर्षी बादरायण व्यास सांगतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन
सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विधाय तदोदयते विवेकः. जेव्हा भाग्याचा उदय होतो ना, जन्मोजन्मीचं पुण्य जेव्हा प्रकट होतं ना, त्या पुण्याचं फळ हे मिळतं की विठ्ठल कृपा करतो, भगवान कृपा करतात. बहुत सुकृतांची जोडी मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी संतांची आवडी. फार जन्मांमध्ये पुण्य केल्यानंतर देवामध्ये आवड निर्माण होते, देवाची आवड निर्माण होते. आणि त्यानंतर देव कृपा जेव्हा करतो तेव्हा संतांमध्ये आवड होते, संतांची भेट होते. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेट, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली. भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा संतांची भेट होते. आपल्या जीवनात जर खऱ्या संतांची भेट झाली तर जन्मोजन्मीचं पुण्य आज फळलं आहे असं समजावं, भाग्याचा उदय झालेला आहे. महाराज कबीरजी, ज्यांचं जगद्गुरु तुकोबाराय देखील वर्णन करतात, ते कबीरजी सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तोय हंस करेंगे, कागा से तो हे हंस करेंगे, कागा से तोय हंस करेंगे. कागा से हंस करेंगे. राजहंसांचा थवा, बारीक वाजव, एक राजहंसांचा थवा आकाशातून उडत होता. त्या आकाशातून उडणाऱ्या राजहंसाच्या थव्यामधला एक छोटस राजहंसाचं पिल्लू बेशुद्ध पडलं, चक्कर आली आणि चिखलामध्ये पडलं. कागा से तोय हंस करेंगे, कागा से तो है हंस करे. चिखलामध्ये पडलं. चिखलामध्ये पडल्यानंतर कसं बस बाहेर आलं. बाहेर आल्यानंतर काळकुट्ट शरीर झालेलं ते कावळ्याचं, राजहंसाचं पिल्लू बाहेर आलं. कावळ्याचं पिल्लूच जणू काय आहे असं दिसू लागलं. तेवढ्यात कावळ्यांचा थवा काव 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 करत तिथं आला, त्यांच्यामध्ये मिसळलं आणि मिसळून गेलं. ते सुद्धा स्वतःला कावळा समजू लागलं आणि काव काव करू लागलं, भक्षण करू लागलं, वाईट पदार्थ मांस खाऊ लागलं. कागा से तोय हंस करेंगे, कागा से तो है हंस करेंगे. एके दिवशी राजहंसांचा थवा उडत होता. एका राजहंसाने पाहिलं कावळ्यांच्या थव्यामध्ये हे हंसाचं पिल्लू काय करत आहे, समजेना गेलं. जवळ गेला, पकडलं त्याला. अरे तू राजहंसाचं पिल्लू आहेस, त्या कावळ्यांमध्ये काय काव काव करत आहेस? नाही नाही महाराज, मी तर कावळा आहे.
आवाज काढून दाखवू लागला, कावकाव करू लागला, मी कावळा आहे, मी राजहंस नाही. किती काळा कुट्ट आहे, मी कावळा आहे, राजहंस नाही. पकडलं मानेला, उंच उड्डाण त्या हंसाने केलं. उंच उड्डाण केल्यानंतर मानस सरोवरामध्ये नेऊन बुडवून बाहेर काढलं आणि प्रतिबिंब दाखवलं. बघ तुझं प्रतिबिंब, पांढरं शुभ्र प्रतिबिंब जेव्हा दिसलं, मोठमोठे पंख जेव्हा दिसले आणि समजलं की मी राजहंस आहे, तेव्हा उंच उड्डाण केलं आणि उडून गेला. कागा से तोय हंस करेंगे, कागा से तोय हंस करेंगे, उनके दाग रे तेरी अच्छी हो बनेगी, मिट जाए उनके दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी हो बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जसं ते राजहंसाचं पिल्लू स्वतःला कावळा समजत होतं, त्याप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप साक्षात आनंदाचा जो गाभा आहे, आनंदाचं जे आगर आहे, सर्व सुखांचं जे आगर आहे, त्या बाप रखुमा देवराच्या अंश तुम्ही आहात. तुम्ही स्वतःला पापी समजतात, तुम्ही स्वतःला पामर समजत आहात, तुम्ही स्वतःला निर्बळ दुबळे समजत आहात, परंतु तुम्ही साक्षात त्या राजहंसाप्रमाणे त्या परमात्म्याचे अंश आहात. स्वतःला दुबळे समजू नका, परंतु त्या राजहंसाला मोठ्या राजहंसाने पकडून दाखवलं, बुडवून पाण्यातून बाहेर काढून दाखवलं. त्याप्रमाणे समर्थ सद्गुरू, सत स्वरूपाची खऱ्या परमात्म्याची ओळख करून दाखवणारे गुरु जोपर्यंत, संत जोपर्यंत भेटत नाहीत, तोपर्यंत सर्व संग विच्छिन्न असं असंग असं सच्चिदानंद स्वरूप असं स्वरूप आपल्याला समजत नाही. म्हणून त्या संतांचा संग आपल्या जीवनामध्ये घडावा. तो संतांचा संग घडणं दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, अशक्य प्राय असं आहे. आणि हा संत संग सुंदर असा सप्ताहाचं आयोजन तुम्ही भव्य दिव्यरित्या करत आहात. प्रत्येक वर्षी इतका सुंदर सप्ताह तुम्ही आयोजित करत आहात. तुमचं जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. या अभंगावर आपण चिंतन करत आहोत. मन उनीपासून तुकोबारायाने प्रारंभ केलेला आहे. पहिलं कारण सांगितलं की मनुष्य देह मिळालेला आहे, तो पुन्हा मिळणार नाही, म्हणून म्हणून काय ते अभंगामध्ये येणारच आहे. मुमुक्षा मोक्षाची इच्छा जर असेल तर काय करावं, म्हणून संतांची संगती जीवनामध्ये भेटली, मग संत दाखवतात म्हणून काय करायचं. म्हणून काय करायचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. शरण जावे मन भूनी शरण जावे, 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 मन भूनी शरण जावे. ओ मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे, मन भूनी शरण जावे,
शरण जावे सर्व भावे देवासी. खूप कारण आहेत मनवूनी माग. असं शाळेमध्ये कारणे लिहा म्हणून येतं, मग नंतर 1 2 3 4 5 6 असे कारणे द्यावे लागतात. तसं या मनवुनीला कारणे द्यावे लागतात. कारण वेदामध्ये सुद्धा ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. या समस्त वेदांचा एकच घोष आहे, वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. वेद अनंत बोलला, परंतु सगळा निर्धार करून एकच गोष्ट सांगितली की विठोबाला शरण जावं. म्हणून वेद सांगतात, म्हणून आणि सगळे शास्त्र देखील हेच सांगतात. भागवताचार्य शुकदेवजी जेव्हा परीक्षित राजाशी संवाद करत होते, परीक्षित राजाने प्रश्न विचारला शुकदेवजींना की महाराज समस्त शास्त्रांचं काय सार आहे ते मला सांगा. शुकदेवांनी सांगितलं, आलोड्य सर्व शास्त्रानी विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो सदा. सर्व शास्त्रांचं अवलोकन मी पुन्हा पुन्हा केलं, पुन्हा पुन्हा विचार केला आणि शेवटी मला एकच लक्षात आलं, एकच निष्पन्न गोष्ट झाली, ती म्हणजे भगवान नारायणांना शरण जावं. विठ्ठल विठ्ठल सकळ शास्त्रांचा निर्धार, सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. सगळ्या शास्त्रांचा विचार सुद्धा हाच आहे, म्हणून विठोबाला शरण जावं. सगळे संत देखील हेच सांगतात. ऐसा ते आलिया ओळंगा सारंग धरू, नाहीतरी संसार वाया जाईल रया. या संसार रूपी बाजारामध्ये आलेले आहात तर भगवंतांना शरण जा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा. हो आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा. हो आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा, बसा नाही, उठा वेग करा, वेग करा. परमार्थ आळशी बनवत नाही माणसाला, परमार्थ पळवतो माणसाला. उठा वेग करा, काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. उदार असा तो पांडुरंग आहे, त्याला शरण जा, असं सगळे संत सांगतात. मनुष्य देह मिळाला आहे, दुर्लभ असा मनुष्य देह मिळालेला आहे, म्हणून चारी वेद सांगतात. म्हणून सगळे शास्त्र, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सर्व आस्तिक दर्शन कार हेच सांगतात. म्हणून सर्व संत देखील हेच सांगतात, मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून सर्व भावे देवाला शरण जायचं. महाराज अर्थ काय होतो या चरणाचा? सर्व भावांनी मिळून शरण जायचं देवांना. तुम्हाला किती भाव आहेत? एक. तुम्ही दोघांनी मिळून शरण जायचं. आमचे लोहिया महाराज, तुम्हाला किती भाव आहेत? एकच आहे. तुम्ही दोघांनी मिळून शरण जायचं, असा अर्थ आहे का? सर्व भावे म्हणजे सगळ्या भावांनी मिळून शरण जायचं देवाला, असा अर्थ नाही. जेवढे काही भाव आहेत, सर्व सर्व भावे आलो तुझसी शरण, सर्व भावे आलो तुझसी शरण. काया वाचा मने सहित देवा, काया
वाचा मने सहित देवा हो सर्व भावे आलो तुझसे चरण सर्व भावे आलो तुझसे चरण काया वाचा मन सहित देवा काया वाचा मन सहित देवा सर्व भावे आलो तुझसी शरण काया वाचा मने सहित देवा. काया म्हणजे शरीरानं जे काही करायचंय ते देवासाठी करायचंय, पैशांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी नाही, देवासाठी करायचं. आम्हाला जे कीर्तन करायचे ते सुद्धा देवासाठी करायचे. कीर्तन झाल्यावर काय मिळेल याच्याकडे बघून नाही करायचे. तर कायेने शरीराने देवासाठी. आमच्या लाडक्या बहिणी गेल्या धुणं धुवायला आणि बसल्या तिथं नदीच्या बाजूला सगळं धुणं झाल्यानंतर, आणि त्यांना दिसलं एक छोटासा दगड हळूहळू 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 खेकड्यासारखा बाहेर यायला लागला आणि बाहेर आला आणि जोर जोरात रडायला लागला. मोठमोठ्याने टाहो फोडला त्या दगडाने. माझ्या पोटात दुखायले, माझ्या पोटात दुखायले. गेला एका मोठ्या दगडाकडे आणि डोकं आदळून सांगितलं माझ्या पोटात दुखायले, लवकर कुठल्या तरी मोठ्या दगडाकडे. आणि त्यानं उचलून खांद्यावर मोठ्या दगडाकडे नेलं. होतं का असं? लाडक्या बहिणीनं जागे आहे ना तुम्ही? आणखी जाग नाही आलेली? महिना हा मिळालाय का? मागचा मिळालाय का? का इलेक्शन मध्येच गेला का? बंद झाला? बंद झाला का? लाडक्या बहिणी, आमच्या सासरवडीला आमच्या सासऱ्यांनी एक घरी बाई लावलेली काम करायला, घरातले भांडे झाडू धुणं करण्यासाठी. रतनबाई तिचं नाव. 7,500चा हप्ता जसा पडला महाराज ती गायबच झाली, पुन्हा आलीच. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. तर दगड म्हणजे जड वस्तू. जागे आहे ना? तर जड वस्तूला शरण जाऊ शकत नाही. बरोबर. बरं, तोच दगड त्याला कळलं की आता दगडाला शरण जाऊन काय फायदा दिसत नाही. मग ही आमची लाडकी बहीण आहे, तिला शरण जाऊ. तुम्हाला शरण आला असं होईल का कधी? म्हणजे जड वस्तूला शरण जाऊ शकत नाही, जड वस्तू जीवाला शरण जाऊ शकत नाही, आणि जड वस्तू देवाला सुद्धा शरण जाऊ शकत नाही. बरं, जीव आहे ना आपल्यामध्ये, जीव. हा जीव जड वस्तूला शरण जाऊ शकतो का? दगडाला शरण जातो का? आपण फोडतो ना, आपण डोके दगडांना पुढं. हा नवस, तो नवस, आपल्यासाठी नवस, लेकरांसाठी नवस, लेकरांच्या लेकरांसाठी नवस करतो ना दगडांपुढे. पण काही उपयोग त्याचा होत नाही. जीवाने जीवाला शरण गेलं तरी देखील काही उपयोग नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी पर सुखी राम के दास. कुणाचं शरीर दुखायले, कुणी चिंतेने त्रस्त आहे, कुणी पैशाशिवाय त्रस्त आहे. सगळे जीव त्रस्तच आहेत, सगळे दुःखीच आहेत. कुणी सुखी जीव बघायला मिळत नाही. म्हणून जीवांना शरण जाऊन देखील काही फायदा नाही. मग जीवाने कोणाला शरण जावं? तुकोबारायने उत्तर दिलेलं आहे. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवासी शरण जा, देवाला शरण जा. या जगामध्ये दुसरं कोणी शरण्य नाही, शरण जाण्याच्या योग्य या जगामध्ये कोणी नाही. महाराज, मला देवच समजलेला नाही. देव म्हणजे काय हा प्रश्न जर इथं बसलेल्या प्रत्येकाला विचारला तर काय उत्तर येईल माहितीये का आपल्याला? देव, आपण तर आजकाल या 100 वर्षात झालेले देव पण देव मानायला लागलोत. 100 वर्षात कोणी दुसऱ्या धर्माचे सुद्धा फकीर बिकीर त्यांनाही आम्ही देव मानायला लागलोत. आम्हाला देव कोण आहे हे कळलंच नाही. संत सांगून गेले, वेद सांगून गेले, शास्त्र सांगून गेले, पुराण सांगून गेले देव कोण आहे, परंतु
आम्हाला समजलंच नाही. बळीया माझा पंढरीराव, जो या देवाचा ही देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. देवाचा ही देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. सगळ्या वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी, संतांनी हेच सांगितलं. मग आम्ही याच्यापेक्षा वेगळे देव शोधायला लागतो. आमचा प्रत्येक वाराला वेगळा देव असतो. परंतु देव म्हणजे, भगवान म्हणजे काय, हे भागवतकारांनी भागवत महात्म्याच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगून ठेवले महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद स्वरूप जो आहे, आनंद स्वरूप साक्षात आनंदच जो आहे तो देव आहे. जो या सृष्टीचं सृजन करतो ब्रह्मदेवांच्या रूपाने, जो या सृष्टीचं पालन करतो भगवान विष्णूंच्या रूपाने, आणि हसत हसत, रडत नाही, हसत हसत ज्या सृष्टीचं निर्माण केलेलं आहे त्या सृष्टीचं तांडव नृत्य करत भगवान रुद्रांच्या स्वरूपामध्ये संहार भगवान करतात. जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितांभुजंग तुंगमाय मड्ड 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 मंदिनाथ मड्ड मरवय चकार चंड तांडवं तनोतु न शिवः. काकटाह संभ्रम प्रमुन्निलिम्प निर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्ध धग धग ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणं मम, रति प्रतीक्षणं मम. ओम नमः शिवाय. भगवान भोलेनाथांच्या स्वरूपाने, रुद्र स्वरूपामध्ये येऊन भगवान ज्या सृष्टीचं स्वतःच्या संकल्पाने निर्माण केलेलं आहे त्या सृष्टीचा संहार करून टाकतात. आपण जे घर निर्माण केलेलं आहे, बांधलं आहे, त्याच्यावर जर जेसीबी घालून पाडून टाकलं घर, तर आनंद होतो का आपल्याला? दुःख होतं. परंतु ज्या भगवंताने स्वतः निर्माण केलंय ते भगवान स्वतः संहार करतात. याला म्हणतात देव, याला म्हणतात देव. हातातून साखळी काढली, या हातातलं या हातात काढलंय, लिंबातून पाणी काढलंय, लिंबातून काहीतरी कुंकू काढलंय. अरे काय, अरे असे जादूगार तर कितीही झालेत ना, विदेशामध्ये सुद्धा जादूगार झालेत. मग त्या जादूगारांना जर देव म्हणाल तुम्ही, तर देव कधी कळेल? आमच्या संतांनी खूप गोड सांगून ठेवलेले. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, पहिल्या ओवीमध्ये काय आशा आहे, जगाचं सार त्या पहिल्या ओवीमध्ये आलेलं आहे. कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. वाटत नसेल एवढी मोठी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी कोणी वाचावी? हरिपाठ वाचा, 27 अभंगाचा आहे. सगळ्या तत्वज्ञानाचं सार, सगळ्या ग्रंथांचं सार त्या हरिपाठामध्ये माऊलीने प्रकट केलेलं आहे. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव विठ्ठल. पहा, देव या सृष्टीचं संचालन करतो. कर्तृत्व त्याच्या अंगी आहे, म्हणजे क्रिया आहे. एखादी क्रिया आहे तर करता तर असणारच ना. कर्म आहे तर करता तर असणारच. एखादं चित्र आहे तर चित्रकार असणारच ना. जेवढे काही जीव जन्माला आलेले आहेत त्या सगळ्या जीवांच्या भोजनाचा प्रबंध देवाने लावून ठेवलेला आहे की नाही? पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये जेव्हा बालक असतं तेव्हा काय सलाईनने तिथं अन्न सोडलं जातं का? नाही. भगवंताने आप्यायनी नाडी नावाची नाडी आहे, त्या नाडीच्या माध्यमातून त्या बाळाचं भरण पोषण गर्भामध्ये सुद्धा केलेलं आहे. वाढवी श्रीपती सवे दोनी दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी
वाढवी श्रीपती सवे दोन वाढवी श्रीपती सवे दोन हो कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी वाढवी श्रीपती सवे दोन कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन वाढवी श्रीपती सवे दोन त्या श्रीपतीने त्या भगवंताने त्या गर्भामध्ये एवढं प्रोटेक्शन आहे. जेव्हा सिजर करतात ना तेव्हा 5-6 लेयर आहेत, एकावर एक एकावर एक एकावर एक. नुसतं डायरेक्ट चमडीन त्याच्यामध्ये भरलेले असं नाही, 5-6 लेयर आहेत. त्याच्यामध्ये इतकं सुरक्षित बाळाला ठेवलेलं आहे, इतकं सुरक्षित बाळाला ठेवलेलं आहे. बरं, जेव्हा 9 महिने 9 दिवस होतात त्यानंतर भगवान प्रसूती वायूचा आवेग आणतात, प्रसूती वायू सोडतात आणि त्या प्रसूती वायूच्या माध्यमातून ते बाळ बाहेर येतं. आजकाल आपण या निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करतो, आधीच गोळ्या खायला लागतो बाळ मोठं होण्याच्या, मग होऊन बसतं मोठं, येईल कसं बाहेर, मग ते सिजर करावं लागतं. तर भगवंताने तर सगळी सोय केलेली आहे. प्रसूती वायू सोडतात भगवान, ते जन्मल्याबरोबर टॅ टॅ करून रडायला लागतं. मग त्याला काय खायला द्यायचं? हरभरे कुटून खाऊ घालायचे का? पाणी करून त्याचं नाही. भगवंतानी लगेच दुधाचं कनेक्शन फिट केलं मातेच्या स्तनांमध्ये. क्षीरसागर काही कपोल कल्पना थोडीच आहे. एवढे लाखो करोडो अनंत जीव जन्म घेतात, त्या सगळ्यांना दुधाची व्यवस्था कोण करतो? शेषशाही क्षीरसागर निवासी भगवान विष्णू. त्या जन्म झाल्याबरोबर, जन्माच्या आधी असतं का दूध? जन्म झाल्याबरोबर दुधाचा संचार मातेच्या स्तनांमध्ये भगवान करतात. मग ते प्यायला लागतं दूध, हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि मोठं होत होत आता काहीतरी खायची इच्छा निर्माण होते त्याच्या मनामध्ये. काहीतरी खायची इच्छा निर्माण झाल्याबरोबर त्याला काय होतात? काय येतात? दात. कसले दात? दुधाचे दात. कसले दात? दुधाचे 2 असे सश्यासारखे दात येतात. मग ते दात आल्यानंतर ते करंडायला लागतं, फळं खायला लागतं, छोटे छोटे पदार्थ खायला लागतं. मग हळूहळू हळूहळू मोठं व्हायला लागतं. आता जठराग्नी प्रदीप्त व्हायला लागतो. भगवान ते दुधाची दात वापस घेतात, नवीन देतात, मजबूत दात. आता कडक हरभरे सुद्धा कडाकड फोडून तो खाऊ शकेल. आणखी मोठा व्हायला लागतो, वृद्धत्व त्याच्या ठिकाणी येतं. वृद्धत्व आल्याच्या नंतर भगवान ते दात वापस घेतात आणि बना बेदांती आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आता भजन करा. आता करपट आंबट कसे कसे ढेकर येतात, ते दातच वापस घेतात भगवान. काही खाता येत नाही. मग नंतर दूध प्या, फळ खा आणि भजन करा. विठ्ठल एवढा सगळा प्रबंध, एवढा सगळं मॅनेजमेंट, प्रत्येक जीवाचं मॅनेजमेंट भगवान करतात. व्यवस्थापन, पालन जे म्हणतात ते याला म्हणतात. सूर्य आणि चंद्र, विचार करा, आपण उन्हाळ्यामध्ये गच्चीवर जातो झोपायला. गच्चीवर गेल्यानंतर असं कधी वाटलंय का तो तारा मोठा दिसतोय, तो डोक्यात पडेल? असं कधी वाटलंय का आपल्याला? नाही ना, कधी असं झालं नाही ना. आपण झोपलो आणि छोटासा एखादा तारा डोक्यात पडला, असं कधी झालं नाही. बिनधास्त झोपतो, कारण त्याच्यावर विश्वास आहे. पहा, सूर्यदेव त्यांची मर्यादा सोडून 1 इंच जरी पुढे आले तरी पृथ्वी भस्मसात होऊन जाईल. चंद्रदेव त्यांची मर्यादा सोडून 1 इंच जरी खाली आले तरी पृथ्वीचा बर्फ होईल. परंतु त्या मर्यादेमध्ये भगवान ठेवतात. त्या चंद्र सूर्यांचं संतुलन ठेवण्याचं कार्य भगवान करतात आणि जो करतो त्याला भगवान म्हणतात, त्यालाच देव म्हणतात. जादूगरांना देव म्हणत नाहीत. विठ्ठल याच्यापेक्षा पलीकडचा चमत्कार काय असावा? चमत्कार करणाऱ्यांना देव म्हणत नाहीत. आमच्या संतांनी शिकवलंय, संत कोणाला म्हणावं? आमच्या संतांनी हा विवेक निर्माण केलाय आमच्या मनामध्ये, या ग्रंथांच्या माध्यमातून, या परंपरेच्या माध्यमातून.
विवेक, सत काय आहे, असत काय आहे, सार काय आहे, असार काय आहे. आणि म्हणून सांगितलं की शरण त्या देवाला जायचंय. आणि त्या देवाला शरण जाण्याचं प्रयोजन काय, कशासाठी देवाला शरण जायचंय, हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा. तो हा म्हणजे ज्याला शरण जायचंय तो भगवान या भवदुस्तर नदीचा पार पार दाखवेल. भवदुस्तर नदी शब्द किचकट वाटतंय. नदी आम्ही गंगा नदी ऐकली, यमुना ऐकली, इंद्रायणी ऐकली, गोदावरी ऐकली, शरयू ऐकली, सरस्वती ऐकली, पण ही भवदुस्तर नदी पहिल्यांदाच ऐकतात. भवनाम संसार, संसारालाच नदीचं, संसारालाच समुद्राचं रूपक दिलेलं आहे. हा संसार त्या भवदुस्तर नदीसारखा आहे. कसा आहे, जसं एखाद्या नदीमध्ये गुडघ्या इतका चिखल असावा, गुडघ्या इतका चिखल असावा. नदी 1 किलोमीटरची लांब, तिचं पात्र 1 किलोमीटरचं लांब. पलीकडे जायचंय, त्या चिखलामधून नाव जाईल का? चिखलामधून नाव जाणार नाही. आणि आपण चलायला जर त्या चिखलातून लागलो तर थोडंफार पुढे गेल्यानंतर आता बसावं वाटेल. बस झालं, खूप झालं हो, आता होत नाही माझ्याच्यानं. होतं ना असं आपल्याला पण. ती भवनदी आता पुढं जाताच येत नाही आणि बसता सुद्धा येत नाही. अशी जी भवनदी आहे ते संसार आहे. आपल्यालाही संसार करावा कधी वाटतो आणि सोडावा कधी वाटतो, कधी तळ्यात कधी मळ्यात, अशी आपली दशा होते. पण भव नाम संसार, संसार नाम जन्म मृत्यू. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी, हेच पुन्हा पुन्हा या चक्रालाच भव नाव दिलेलं आहे, या चक्रालाच संसार नाव दिलेलं आहे. मरावं किती जणांना वाटतं? गप्पच बसले. लाडक्या बहिणीनो, मरावं वाटतं का? हा नाही, बोला ना. हप्ते पडले नाही म्हणून बोल ना, पण सोडून दिले. बोलता ना का घरीच जास्त बोलता? मरावं किती जणांना वाटतं?
झोपलेले ते झोपू द्या, कीर्तनातच झोप येत असते, दुसरीकडे कुठे येत नसते, एवढी छान झोप. बर, मरावं किती जणांना वाटतं? बोलत नाहीत म्हणजे कोणालाच मरावं वाटत नाही, कोणालाच मरावं वाटत नाही, लहान्यांना नाही, मोठ्यांना नाही, मातांना नाही, कोणालाच मरावं वाटत नाही. पण मरावं लागतच, मरावं लागतच. एकाचं दहन आपण दुसरे पाहतो, एकाला वाट लावून आपण दुसरे येतो, तोपर्यंत दुसरा तिसरा मरतो. एक पाहत सा एकाची दहने, सावध त्यागुने कारण नव्हा, सावध त्यागुने. एक पाहता एकाची दहने, सावध त्यागुने फारे नावा, सावध त्यागुने. एक दुसऱ्याची दहने पाहतोत आपण, दुसऱ्याला जळताना पाहतोत, परंतु वाटत नाही मीही कधीतरी तिथं असेल, जळेल असं कधी वाटत नाही. बरं मला एक सांगा, याच्यातलं गुह्य, मरावं वाटत नाही ठीक आहे, परंतु कशामुळे? तुम्ही कधी मेलात का? मृत्यूचा अनुभव आहे का? पहा, एखाद्या वेळी एखादा विंचू जर चावला आपल्याला, तर त्या विंचवाला आपण पुढच्या वेळेस काय करतो? पकडून खिशात ठेवतो. होतं का असं? नाही होत. आपण दुसऱ्या वेळी विंचू पाहिला तर 10 हात लांब राहतो त्या विंचवापासून, बरोबर का? एकदा दणका बसलाय म्हणून पुढच्या वेळी विंचू नाव ऐकलं तरी जरा लांब राहतो, साप नाव ऐकलं तरी लांब राहतो, कारण एकदा चावलाय, माहितीये कशी आग होते ते माहितीये, म्हणून दुसऱ्या वेळी त्याच्याजवळ जात नाही. परंतु मृत्यू याच्या आधी आलाय का आपल्याला? याच्या आधी मृत्यू झालेला आहे का आपला? मेलेलो आहोत का आपण? मग का मरावं वाटत नाही? हा अभिनिवेश, मृत्यूची भीती आपला काय हा पहिला जन्म नाही, हजारो लाखो कोटी अनंत वेळा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा आपला मृत्यू झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. बरं, मृत्यूची भीती वाटते, तर जन्म जर झालेला आहे तर मृत्यू निश्चितच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू, जन्म ज्याचा झालेला आहे त्याचा मृत्यू देखील सुनिश्चित आहे. मग जन्मच नाही तर मृत्यू कसा येईल? जर जन्मच झाला नाही तर मृत्यूही येणार नाही, म्हणून आपल्याला जन्मही नकोय आणि मृत्यूही नकोय. विठ्ठल जन्मही नको आहे आणि मृत्यूही नको आहे. जन्म मृत्यूच्या पलीकडे जायचं, या भवदुस्तर नदीच्या पलीकडे जायचं, म्हणून त्या भगवंतांना शरण जायचंय. बरं, ज्याला शरण जायचंय त्या भगवंतांचा स्वभाव कसा आहे महाराज? अभंगाचं बहु आहे कृपावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत बहु आहे बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्याला शरण जायचंय ना महाराज, तो करुणावंत, फक्त करुणावंत नाही, बहु आहे, खूप खूप करुणावंत आहे, आणि अनंत हे नाम आहे त्याचं, किंवा अनंत नावं ज्याची आहेत,
असा करुणावंत आमचा देव आहे आणि त्याला शरण जायचंय. किती करुणावंत आहे महाराज, एक दृष्टांत पाहूयात. फार प्राचीन काळ, सतयुगाचा हजारो लाखो वर्षापूर्वींचा काळ असेल कदाचित. नारदजींना युधिष्ठिरजींनी 5000 वर्षांपूर्वी प्रश्न विचारला की भगवान समदर्शी भगवंतांना म्हणतो आपण, पण भगवान असं का करतात की काही लोकांना मारताना दिसतात आणि काही लोकांचं प्रतिपाळ पालन करताना दिसतात, असं का दिसतं? प्राय दैत्यांनाच का भगवान मारतात, हा प्रश्न विचारला. नारदजींनी सांगितलं असं काही नाही. 2 नावं दैत्यांची, बली आणि प्रल्हाद, ही परम भागवतांमध्ये आहेत. महाभागवतांमध्ये 2 नावं आहेत, दैत्यांची आहेत. जेव्हा हिरण्याक्षाचा वध वराह रूपाने भगवान विष्णूंनी केला, त्यानंतर हिरण्यकशिपू त्या हिरण्याक्षाचा भाऊ चवताळून गेला. आता काय करावं आणि त्या विष्णूला मारावं, देवाला मारावं, हा विचार करू लागला. मंदराचल पर्वतावर गेला आणि एका पायावर उभा राहून खूप कठीण अशी तपस्या सुरू केली. भयानक अशी तपस्या केल्यानंतर वारुळ निर्माण झाला अंगावर आणि फलस्वरूप भगवान ब्रह्माजी प्रकट झाले आणि बेटा वरम ब्रूयात, वर माग असं म्हटले. तेव्हा सांगितलं की भगवान मला अमर बनवा. हे बघ, अमर तर मी सुद्धा नाही, दुसरं काहीतरी माग. तेव्हा त्यानं मागायला सुरुवात केली. हे बघ भगवान, तुम्हाला द्यायचंच आहे तर मला हे वर द्या. मी वर मरू नये, मी खाली मरू नये, मी आत मरू नये, मी बाहेर मरू नये, मी मनुष्याने मरू नये, मी प्राण्याने मरू नये, मी दिवसा मरू नये, मी रात्री मरू नये, मी 12 महिन्यातल्या कुठल्याच दिवसात मरू नये, ब्रह्मदेवांच्या तुमच्या बनवलेल्या सृष्टीतल्या कुठल्याच प्राण्याच्या हाताने मरू नये, मी अस्त्राने मरू नये, शस्त्राने मरू नये. एवढे वर मागितले. बरे बस कर, बस कर, तू तप ही तसंच केलेलं आहेस म्हणून तथास्तु, तुला हे सगळे वर देतो. आता स्वतःला अमर समजू लागला हिरण्यकशिपू आणि जिथं जिथं कीर्तन चालू आहेत, भक्त मंडळी आहेत, ते सगळं बंद पाडून टाकू लागला. काही कालांतराने त्याला 4 मुलं झाले. 4 मुलांमधला छोटा प्रल्हाद हळूहळू मोठा होऊ लागला. प्रल्हादजी जसे मोठे होऊ लागले तसं त्यांना एक ग्रह लागला मागे. ग्रह मागे लागतो का? तो आकाशातला ग्रह मागे लागतो का? हा सूक्ष्म विचार आहे ग्रहांचा. जसं चंद्राचा परिणाम समुद्रावर देखील होतो, भरती ओहोटी त्या समुद्राला येते, तसा त्या ग्रहांचा परिणाम या शरीरांवर सुद्धा पडत असतो. हा वेगळा विचार आहे. परंतु या प्रल्हादाला एक ग्रह लागला, त्याचं नाव होतं कृष्ण ग्रह. हा कृष्ण ग्रह प्रल्हादजींना लागला. प्रल्हादजी मोठे होऊ लागले आणि शाळेत टाकलं त्यांना. हिरण्यकशिपू दैत्य दानव विद्यालयामध्ये टाकलं. हळूहळू मोठे होऊ लागले. वर्ष झालं. वर्ष झाल्यानंतर हिरण्यकशिपूने विचारलं की बाळ प्रल्हाद, तुला सगळ्यात चांगला पाठ कुठला वाटला, सांग मला. बाबा, मला तर एकच चांगला पाठ वाटला की वनम गतो यद हरिमाश्रयेत, वनामध्ये वृंदावनामध्ये जावं, यमुनेच्या तटावर बसावं आणि गोविंद गोविंद भगवंतांचे सुंदर सुंदर नामं घेत राहावेत. ही एवढीच आशा मला आहे. हिरण्यकशिपू चिडला. अरे, माझा जो शत्रू आहे त्याचं हा नाव घेतोय. शिक्षकांना सांगितलं समजावून, हे व्हायला नको. याच्यानंतर परत प्रल्हादजी गेले शाळेमध्ये. आणखी 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर विचारलं हिरण्यकशिपूने जवळ घेऊन, बाळा काय शिकलायस तू शाळेमध्ये? तेव्हा सांगितलं प्रल्हादजीने, आता तर नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती प्रल्हादजीने सांगितली. जेव्हा चवताळून गेला, लाल बंद झाला आणि सांगितलं सैनिकांना, या दुष्टाला मारून टाका, कुठल्याही पद्धतीने याला मारून टाका. सर्व असुर तुटून पडले. तलवारी अंगामध्ये घालण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु भगवान जाको राखे साईया मार सके ना कोई. भगवंतांनी वाचवलं. उंच उंच पर्वत शिखरांवरून फेकून दिलं. परंतु भगवंतांनी लिलया झेललं. एके दिवशी त्यांना तळून काढण्यात आलं तरी तो अग्नी, ते तेल शीतल झालं. पिसाळलेल्या हत्तींच्या पुढे टाकण्यात आलं, ते हत्ती शांत झाले. होलिका आत्या जाळण्यासाठी आली प्रल्हादजींना, स्वतः जळून बसली. परंतु प्रल्हादजी काहीच झालं नाही. आता मात्र चवताळून गेला राजा हिरण्यकशिपू. काय करावं काही समजेना. प्रल्हादाला जवळ घेतलं आणि विचारलं, हजारो शिव्या दिल्या आणि विचारलं, हे दुष्ट प्रल्हाद, मला सांग
तू कोणाच्या जीवावर कोणाच्या बळावर मला चेतावणी देण्याचा प्रयत्न करत आहेस? सांग. सांगितलं प्रल्हादजींनी, बाबा तुम्हाला जे बळ देणारे ब्रह्माजी आहेत त्यांनाही बळ देणारे माझे भगवान आहेत. तुझे भगवान माझ्या ब्रह्माजींनाही बळ देतात, मग कुठे आहेत? सांगितलं प्रल्हादजींनी, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. माझे भगवान या त्रिलोकामध्ये अणुमध्ये कणामध्ये लपलेले आहेत. तेव्हा चवताळून गेला, कुठे आहे तुझा सांग भगवान? सगळीकडे जरी आहे तर या खांबात का दिसत नाही मला सांग. प्रश्न विचारल्याबरोबर हसले प्रल्हादजींनी. सांगितलं, बाबा माझे भगवान सगळीकडे आहेत, या खांबात सुद्धा आहेत. फक्त माझे भगवान प्रेमाचे भुकेले आहेत. प्रेम का भूखा हूं मैं और प्रेम ही के सार है. प्रेम से मुझको भजो तो भव से बेड़ा पार है. प्रेम सूत्र दोरी ने तो तिकडे जातो हरी. चवताळून गेला. आता काय करावं समजेना. उचलली गदा, गर 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 फिरवून जोरात प्रहार त्या स्तंभावर केला. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्वामीनारायण प्रगटले, स्वामीनारायण प्रगटले. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्वामीनारायण प्रगटले, स्वामीनारायण प्रगटले. खांबावर गदेचा प्रहार केला आणि लाथ मारल्याबरोबर भगवान नृसिंह प्रकट झाले. गगड गडगडानो खंब फाटो चरचरानो निकसो नरनाहर को रूप अति भयानक है. बोल नृसिंह भगवान की जय. भगवान नृसिंह गर्जना करत बाहेर प्रकट झाले. ते भयानक उग्र सिंह रूप पाहिल्याबरोबर हजारो असुर बेशुद्ध झाले. घाबरून गेला हिरण्यकशिपू. आता काय करावं, परंतु वर आठवल्याबरोबर शांत झाला आणि आपली गदा ढाल तलवार घेऊन युद्ध करू लागला भगवंतांसोबत. दुपार झाली होती. युद्ध चालत संध्याकाळपर्यंत गेलं. आता मात्र भगवंतांनी दोन्ही हात पकडले. दोन्ही हात पकडल्यानंतर हातांमधून गदा गळून पडली, तलवार गळून पडली, ढाल गळून पडली. आता काय करावं समजेना. परंतु विचार केला, आपल्याला तर खूप वर प्राप्त आहेत. हसू लागला भगवंतांकडे पाहून. भगवंतांनी घेतलं मांडीवर. एवढा का हसत आहेस भगवान? तुम्ही मला मारू नाही शकणार, तुम्ही मला मारू शकत नाहीत. मी तर अमर आहे, ब्रह्माजींच्या वरांनी अमर आहे. कुठले वर आहेत तुला सांग भगवान? मी आत मरू शकत नाही, मी बाहेर मरू शकत नाही. अरे म्हणून तर उंबरठ्यावर आणलेला आहे तुला, आतमध्येही नाही आणि बाहेरही नाही. भगवान मी वर मरू शकत नाही, मी खाली मरू शकत नाही. अरे म्हणून तर मांडीवर घेतलं आहे बाळा तुला. भगवान मी दिवसा मरू शकत नाही, मी रात्री मरू शकत नाही. इतक्या वेळ काय लढाई उगाच खेळत होतो का तुझ्यासोबत? संध्याकाळ झालेली आहे, रात्रही नाही दिवसही नाही. भगवान मी मनुष्याने मरू शकत नाही, मी प्राण्याने देखील मरू शकत नाही. हे बघ मी मनुष्यही नाही आणि प्राणी देखील नाही. हे बघा भगवान आणखी वर आहेत मला. ब्रह्माजींनी मला वर दिलेत की ब्रह्माजींच्या सृष्टीमधल्या कुठल्याच प्राण्याच्या हाताने मी मरू शकत नाही. हे बघ ब्रह्माजीला मी बनवतो, मला ब्रह्मा बनवू शकत नाही. घाबरून गेला. हे बघा भगवान मी अस्त्राने मरणार नाही आणि शस्त्राने देखील मरणार नाही. हे बघ ही लांब लांब नख पाहतोयस ना, ही लांब लांब नख अस्त्रही नाहीत आणि शस्त्रही नाहीत, परंतु तुझ्या आतडे फाडण्यासाठी पर्याप्त आहेत. घाबरून गेला. काय करावं समजेना. पांढरे डोळे केले हिरण्यकशिपूने. आणखी एक वर आठवला आणि सांगितलं भगवान मी 12 महिन्यामध्ये मरणारच नाही, हा वर मला प्राप्त. आता बोला. भगवंताने सांगितलं बाळा हा पुरुषोत्तम मास स्पेशल 13वा महिना तुझ्यासाठीच काढलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आणि लांब लांब नखांनी आतडे फाडून टाकले भगवंतांनी. आतड्यांची माळ गळ्यामध्ये घातली. सगळीकडे जय जयकार होऊ लागला. त्रिभुवनामध्ये
तो जय जयकार सगळीकडे पसरला. आता मात्र सगळे देवता प्रसन्न झाले आणि भगवान नृसिंहांची भेट घेण्यासाठी येऊ लागले. पहिल्यांदा ते उग्र रूप, एवढं उग्र रूप भयानक होतं. आता कोणी जावं, ब्रह्माजींना पुढे ढकललं. पितामह तुम्ही जावा. ब्रह्माजी गेले पुढे, हंसावर बसून भगवंतांच्या जवळ आले. भगवंतांनी तिरप्या नजरेने पाहिल्याने गर्जना केली, बरोबर हंस पळून गेला. आता कोण जाणार, कोणाची हिंमत होईना. शेवटी भोले बाबा बसले नंदीवर आणि डमडम डमरू वाजवत निघाले भगवंतांपाशी आले. भगवंतांपाशी येतात न येतात तेव्हा भगवंतांनी गर्जना केली नंदीकडे बघून. नंदीने वर्षे पुटकळ केला आणि धावत सुटला नंदी. कोणाची हिंमत होईना. आता छोटे छोटे देव तर लांबूनच नमस्कार करून निघून जाऊ लागले. आता काय करावं. शेवटी विचार केला, बाहेर किती जरी मोठा वाघ असेल, पट्ट्या वाघ जरी असेल, तरी घरामध्ये त्याची काय बरोबर होते. मग त्या पत्नीकडे जाऊयात, लक्ष्मी मैयांकडे जाऊयात. लक्ष्मी मैयांकडे सगळे देवता गेले आणि प्रार्थना केली, मैयाजी चला, भगवंतांनी उग्र रूप धारण केलेलं आहे. लक्ष्मी मैया हसू लागल्या. अरे माझे भगवान तर शांताकार आहेत, भुजग शयन आहेत, शांत आहेत, त्यांचं उग्र रूप होऊच शकत नाही. कॉन्फिडन्स आहे नवऱ्याबद्दल. निघाल्या, 16 शृंगार केले, छमछम 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 छम करत लक्ष्मी मैया सुवर्णाचं ताट घेऊन आरती घेऊन गेल्या. भगवंतांच्या चरणांपासून सुरू केलं, वर 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 आरती करू लागल्या आणि चेहऱ्यावर दृष्टी पडली तेव्हा भगवंतांनी मोठ्याने गर्जना केल्याबरोबर ती ताट, ती थाळी फेकून दिली आणि पळत सुटल्या. आता काय करावं काही समजेना कोणाला. शेवटी सगळ्यांची दृष्टी प्रल्हादजींवर गेली आणि प्रल्हादजींकडे गेले सगळे. प्रल्हादजींना सांगितलं, बाळ प्रल्हाद, भगवंतांना केवळ आता तुम्हीच शांत करू शकता. प्रल्हादजी गेले भगवंतांच्या चरणापाशी आणि चरणांना स्पर्श केला प्रल्हादजींनी. स्वपाद मूले पतितं तमर्भकं विलोक्य देवः कृपया परिप्लुतः उत्थाप्य तच्छीर्ष्ण दधात् कराम्बुजं काला हि वित्रस्तधिया कृता भयं काला हि वित्रस्तधिया कृता भयं. भगवंतांच्या चरणांना स्पर्श केल्याबरोबर भगवंतांची कृपा शक्ती, वात्सल्य शक्ती जागृत झाली. भगवान उठले, आसनावरून धरलं. भगवंताने प्रल्हादजींना मांडीवर बसवलं आणि एवढं वात्सल्य, एवढी कृपा शक्ती जागृत झाली भगवंतांची की जसं गायीचं ते वासरू जन्म घेतं आणि गाय चाटते, वासराला गाय चाटते, तसे भगवान एका हाताने कुरवाळू लागले प्रल्हादजींना आणि मुखावरून आपली जीभ फिरवू लागले, चाटू लागले प्रल्हादजींना. एवढा जिव्हाळा हृदयामध्ये निर्माण झाला भगवंतांच्या. जाने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जो हा भाव जाणतो ना, खरंच या पृथ्वी तलावर दर्शनी आहे, पाय धरावेत असे आहे. भगवंताने जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली प्रल्हादजींना. अरे बाळ, त्या दुष्टाने, त्या आसुर हिरण्यकशिपूने किती त्रास दिला तुला, किती सहन केलं बाळ. हात जोडले भगवंताने हात जोडले. बाळ मला क्षमा कर, मी खूप अपराधी आहे बाळा. एवढा अत्याचार, तू एवढे अपराध सहन केलेस. या पृथ्वी तलावर आजपर्यंत अभूतपूर्व इतिहास आहे, आजपर्यंत एवढा त्रास माझ्या कुठल्याच भक्ताला सहन करावा लागला नाही. आज भगवान नृसिंहांनी, भगवान नारायणांनी हात जोडले भक्तापुढे. सगळे देवता आश्चर्यचकित झाले. अरे आजपर्यंत भक्तांना भगवंतांची क्षमा मागताना पाहिलं, परंतु हा अद्भुत इतिहास आहे, पहिल्यांदाच भगवंतांना भक्ताची क्षमा मागताना पाहिलं. एवढे करुणावंत आहेत. करुणावंत नाहीत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा. एवढा करुणावंत आहे, एवढा कृपाळू आहे, मग त्याला का शरण जात नाहीत.
त्या भगवंताला शरण जा, दुसरं शरण जाण्यायोग्य या पृथ्वी तलावर कोणी नाही. हे सगळं स्वतःच्या अनुभवा सकट अभंगाच्या अंतिम चरणामध्ये तुकोबराय प्रकट करत आहे. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. नदी
रघुमाई रघुबार रघुमाई रघुबार रघुमाई रघुबार रघुमाई रघुबार रघुमाई तुका मने साक्षी आले, तुका मने साक्षी आले, तरी केले प्रकट. पहा, वारकरी संप्रदायामधले संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदायेती ती संप्रदाय. ही परंपरा आजची नाही, ही परंपरा 100, 200, 300, 1000, 2000 वर्षापूर्वीची नाही. ही अनादी परंपरा आहे. जी परंपरा अनादी असते त्यालाच संप्रदाय म्हणतात. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य आदिनाथ म्हणजे भगवान भोलेनाथांपासून हा आमचा संप्रदाय चलत आलेला आहे. त्या संप्रदायाचे पायीक आम्ही आहोत. हे अनुभवाचे बोल आहेत, हे मनाचे बोल नाहीत. मनमुखी ज्ञान नाही, हे गुरुमुखी ज्ञान आहे या संप्रदायामधील संतांचं. आणि अनुभवा वाचून संत त्या बोलण्याला व्यर्थ बडबड समजतात. तुका मने मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. ते तुकोबाराय जगाच्या कल्याणासाठी हे संत येत असतात. आणि जगाचं कल्याण होण्यासाठी तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या मुखातून अभंग निघालेले आहेत. एक एक अभंग म्हणजे लाखो करोडो रुपये दिले तरी त्याची किंमत करता येणार नाही. अमूल्य असा भावार्थ त्याच्यामध्ये, जीवन पालटून टाकण्याची शक्यता, संभव त्याच्यामध्ये आहे. एवढं सामर्थ्य त्या अभंगांमध्ये आहे. तुका मने साक्षी आले, तरी केले प्रकट. माझ्या अनुभवाला आलेला आहे असं तुकोबाराय सांगतात. एकदा अभंगाचा गोषवारा घेऊयात. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो भगवान जन्म मृत्यूचं दुःख आहे, या दुःखातून बाजूला काढणार आहे, म्हणून त्याला शरण जायचंय. एक बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. खूप करुणावंत आहे, खूप कृपाळू आहे, म्हणून त्या देवाला शरण जायचं आहे. आणि तुका मने साक्षी आले, तरी केले प्रकट, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबारायांच्या अनुभूतीचा विषय आहे, संतांच्या अनुभूतीचा विषय आहे, म्हणून त्या देवाला शरण जायचं आहे. अशा प्रकारचा उपदेश प्रकट करण्याचा तुकोबारायांनी अभंगामधून प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा मी देखील एक थोडासा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. तो समुद्र, त्या समुद्रामध्ये ती खार दगड टाकत होती, तिचा काय वाटा. अथांग आहे, अभंग आहे, न भंग इति अभंग. ज्याला भंग जात नाही असा अभंग आहे. कितीही चिंतन करत राहा. बंकट स्वामी महाराज 8-8 तास रात्रभर चिंतन करत राहायचे. तर हा संतांचा ठेवा आपल्यापर्यंत आलेला आहे. त्या संतांचं एकदा प्रेमाने स्मरण करूयात. ज्ञानेश्वर हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा. मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. परमपूज्य प्रातस्मरणीय परिव्राजकाचार्य परमहंस स्वामी भारतानंदजींच्या श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या सानिध्यामधून जे काही आम्हाला शिकायला मिळालं तो प्रसाद तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच याच्यामध्ये कचरा नसेल असं मला वाटतं. भाविक लोक, रसिक लोक समजतील मी काय बोलत आहे, परंतु निश्चितच स्वामीजींचा प्रसाद देण्याचा अल्पसा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. तर या जगामध्ये ज्या दुर्लभ गोष्टी आहेत, मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे, मोक्षाची इच्छा देखील प्राप्त झालेली आहे. कीर्तनाला येत आहे म्हणजे निश्चितच देवासाठीच येत आहात, परंतु संतांची भेट व्हावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केज तालुक्यामध्ये लाडे वडगावमध्ये संपूर्ण भारतामध्ये पूज्य असलेले गुरुवर्य स्वामी भारतानंदजी आहेत. जोपर्यंत आहेत तोपर्यंत गुरुरायांचं दर्शन घ्या,
आम्ही त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या सत्संगाने पुनीत झालेलो आहोत. आदरणीय आमचे श्रीराम महाराज जाणतात हा विषय, आणि स्वामीजींना ज्या ज्या लोकांनी जाणलंय ते खरंच दिव्य होऊन गेलेले आहेत. त्यांचं जीवन परिस्पर्श त्या लोकांना झालेला आहे. एकदा तरी दर्शन घ्या. तिथेच डोंगर पिंपळा नावाचं गाव आहे. 65 फुटाचे हनुमंतरायांची मूर्ती तिथे स्थापन केलेली आहे. कधी जमलंच तर तिथेही दर्शन घ्या. परंतु दररोज एखादा अभंग, आपण हिंदू आहोत म्हणून दररोज 1 रुपया, किती, दररोज 1 रुपया आपल्या धर्मासाठी काढून ठेवा. 1 रुपया, जास्त नाही. आपण हिंदू 100 कोटी असूत ना, म्हणजे दररोज 100 कोटी रुपये बाजूला पडतील ना. 1 रुपया आपल्या धर्मासाठी, 1 तास आपल्या धर्मासाठी बाजूला काढा. कारण खूप भयानक परिस्थिती आजच्या स्थितीला झालेली आहे. बांगलादेश आपल्या भारताचाच तुकडा आहे, भारताचाच तुकडा आहे. पूर्व बंगाल होता तो, बांगलादेश झालेला आहे. आज तिथं हिंदू हा आहे म्हटल्यानंतर त्याचं घर जाळून टाकण्यात येतं, त्या महिलांवर बलात्कार करण्यात येतो, ते घरं जाळून टाकून त्या लोकांना मारून टाकण्यात येत आहे. आज टीव्हीवर काही थोडेच लोक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु खूप भीषण परिस्थिती आहे. आज हिंदू नावाला सुद्धा उरत नाहीत त्या बांगलादेशमध्ये. पाकिस्तानमध्ये देखील ती स्थिती आहे, आणि भारतामध्ये सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळी स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही. म्हणून सावध व्हा. दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नका, काही गरज नाही. हिंदू धर्म खतरे में कभी नहीं आ सकता, क्योंकि हिंदू धर्म सनातन है, इसे कोई खत्म नहीं कर सकता. कित्येक लोक आले ह्या हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी, शक्य नाही. परंतु सावध व्हा, आपल्या धर्माप्रती जागरूक व्हा. कुठले पक्ष, कुठल्या जाती, कुठले संप्रदाय, पहिल्यांदा मी हिंदू आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढी गोष्ट सांगतो आणि सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आमचे आदरणीय गायन सम्राट, गायनाचार्य श्रीरामजी महाराज पंचाळ आलेले आहेत. खूप खूप सुंदर तुम्हाला पर्वणी आहे दररोज त्यांचं गायन ऐकण्याची. आदरणीय माऊली महाराज आहेत. इतका सुंदर पुर्या धनश्री रागाने सुरुवात, खूप गोड रागाने सुरुवात माऊलींनी केली. त्याचबरोबर आदरणीय लोहिया महाराज, खरंच पर्वणी आहे तुमच्यासाठी. आणि हे सगळं या सुंदर अशा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचे परमेश्वर भाऊ, खूप गोड आहे साथ. आणि सर्व आदरणीय व्यक्तींची, आदरणीय जेवढे काही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हे छोटे मुलं आहेत, संस्कार मिळवत आहेत. असेच आपले तुमचेही मुलं होऊ द्या. इंजिनियर, डॉक्टर झाले तरी तुम्हाला नंतर ओळखतील, सांभाळतील, हे समजू नका. शिक्षण तर आहेच, परंतु शिक्षणासोबत संस्कार खूप गरजेचे आहेत आजच्या काळामध्ये. म्हणून त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. एवढं चिंतन पर्याप्त आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.